नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग। पाहू शकता तुम्ही आजचा आपला बेत बघा काय मस्तपैकी झणझणीत अशी भोपळ्याची चटणी केलेली आहे मी। आणि इथे बघा साईडला आहे कांदा आणि काकडी आणि ही आहे नाचणीची भाकरी। आता ताटात पूर्ण बसत नव्हती म्हणून मी इथे अर्धीच घेतले। पण आता कशी भोपळ्याची चटणी मी कशी बनवली आहे, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। आता कशी बनवली ते चला आपण पाहूया आता किचनमध्ये जाऊन कशा पद्धतीमध्ये मी भोपळ्याची चटणी केली ती पाहू शकता तुम्ही। इथे मी हा भोपळा घेतलेला आहे। हे बघा, हा डांगर भोपळा म्हणतात याला, मोठा असतो हा। अर्धा किलो भोपळा इथे घेतलेला आहे। त्यासाठी बघा इथे मी 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मोठे मोठे लसणाच्या पाकळ्या आहेत या 5 घेतल्या आहेत। थोडा कोथिंबीर आणि फोडणीसाठी आपल्याला कढीपत्ता, जिरं, हळद, मोहरी। चला तर मग आपण पहिले ना आपण काय करूया, चटणी वाटून घेऊया। इथे मिक्सरचं मी भांडं घेतलेलं आहे। माझे बघा इथे आहे ना सुकलेल्या म्हणजे हिरव्या मिरच्या त्या लाल झाल्या आणि त्या थोड्या सुकल्या, पण त्या ओल्याच आहेत साधारण, म्हणून मी म्हटलं मग टाकून काय द्यायचं ना, म्हणून त्या पण आपण इथे वाटणामध्ये म्हणजे चटणी बनवण्यामध्ये घेऊया। म्हणून मग मी इथे हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी केलेलं आहे। मग 3च हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आणि हे बघा, हे छोट्या छोट्या मी पाकळ्या घेतलेल्या आहेत। ह्या मोठ्या पाकळ्या पण आहेत, पण मोठ्या पाकळ्या कशा मिक्सरमधनं पटकन बारीक होत नाही, म्हणून मग मी इथे बारीक पाकळ्या घेतलेल्या आहे। त्याचबरोबर आपण इथे वाटणामध्ये आहे ना थोडीशी कोथिंबीर घेऊया आणि आपलं वाटण बारीक व्हावं म्हणजे चटणी बारीक व्हावी म्हणून थोडंसं मीठ यामध्ये घालूया। हे बघा, चटणी कशी लवकर वाटल्या जाईल ना, म्हणून थोडंसं मीठ घालूया, किंचित, जास्त नाही। हे बघा, इथे आपली चटणी पटकन बारीक झाली मिक्सरच्या भांड्यात। भोपळा साफ करून घेऊया। ह्याच्यावर कसं येईल, भोपळा घेतलेला आहे, अर्धा किलो घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, काही लोक काय करतात हे अख्खं ठेवतात, पण मला हे अख्खं नाही ठेवायचं आहे। ह्याच्यावरचं साल आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर हे बघा, असं मी आपण बटाटे सोलतो ना त्याच्या साह्याने हे बघा, हे असं सालं आपल्याला पूर्ण अशी काढून घ्यायची आहेत। हे बघा, इथे पाहू शकता तुम्ही आपण सालं काढून झालेली आहे। आता आपल्याला बारीक ह्याच्यामध्ये ना पीस करून घ्यायचं। तसं माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आहे ना चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा। कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। आणि बघा, आपण ही भोपळ्याची भाजी आहे ना एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये करतो आहे। नुसती चटणीवर करतो आहे, हिरवी मिरची लसूण वगैरे घालून, छान लागते। तुम्ही पण नक्कीच करून खा बघा, तुम्हाला नक्की आवडेल। कोणाकोणाला भोपळ्याची भाजी आवडते त्यांनी नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा। हे बघा, इथे आहे ना भोपळा आता आपण स्वच्छ धुवून घेऊया। कापून झालेला आहे आणि भोपळा जरा जास्तच घ्यायचा म्हणजे त्याची भाजी जास्त होते, नाहीतर ना ते भाजी केल्यावर ते एकदम कमी होतो तो। हे बघा, तेल तुम्हाला लागेल तेवढं तुम्ही घ्या। भोपळ्याची भाजी जरा तेल ना चांगलं घ्यायचं। तेल बघा चांगलं तापलेलं आहे आणि आपण थोडी पहिले मोहरी घालूया। मोहरी घालायची भोपळ्याची भाजी करताना, छान लागते म्हणजे चव पण छान येते आपल्या भाजीला। आणि हे बघा जिरं, आता जिरं मोहरी तुम्हाला कितपत आवडते त्या प्रमाणात तुम्ही घाला। कढीपत्त्याची चांगली अशी फोडणी बसलेली आहे। आता आपण यामध्ये काय करूया, चटणी घालूया वाटलेली मिक्सरच्या भांड्यातली। आता तुम्ही किती तिखट खाता त्यावर अवलंबून आहे। बघा किती सुगंध सुटला आहे तो चटणीचा। आता काय करायचं, आपण हळद घालायची। आता हळद पण आपल्या आवडीनुसार हळद घालायची। हे बघा, आणि हिंग जरूर घालायचा, कारण आपण चटणीवर करतोय ना भोपळा, हिंग घालायचा। चांगलं अशी आहे ना चटणी परतून घ्यायची तेलामध्ये। बघा पैकी बघा, मस्त पिवळा धम्म कसा भोपळा फोडणीमध्ये सोडायचा। कोणाकोणाला भोपळ्याची भाजी आवडते नक्की कमेंट करून सांगा। भोपळा शिजायला ना वेळ लागत नाही। आता आपण काय करूया, गॅस मी आता इथे कमी झाकण मारते आणि गॅस कमी करते। 5 मिनिट मी असंच वाफेवरती आता भोपळा शिजून देणार आहे। हिरव्या मिरचीमध्ये कधी पण भोपळा केला ना की त्या भोपळ्याची एकदम सुंदर असं ना लज्जत वाढवते आणि बघा एकदम घमघमाट असा सुगंध सुटला आहे त्या भाजीचा। आणि बघा भोपळा कसा कमी होतो हां शिजल्यानंतर, म्हणून मीठ जरा बेतानेच घालायचं। चटणीमध्ये मीठ घातलेलं म्हणून मी इथे जरा थोडंच मीठ घातलेलं आहे। आपल्याला लागलं तर आपण परत घेऊ शकतो नाही का। हे बघा, भोपळ्याला ना
स्वतःच्या अंगाचं पाणी सुटतं बरं का. हे बघा केवढं पाणी सुटलं आहे. आपल्याला या भोपळ्याच्या अंगाच्या पाण्यामध्येच आपल्याला भोपळा शिजून घ्यायचा आहे चांगला. आता आपण काय करूया, तुम्हाला जर आवडत असेल तरच तुम्ही साखर घाला. पण कसं असतं ना, साखर म्हणजे कसं गोड तिखट असं चवीला छान लागतं नाही का, त्याची चव छान लागते. आणि भोपळ्याला कसं स्वतःच्या पण अंगाचा थोडा गोडवा असतो. बघा पाहू शकता इथे कसं भोपळाचं पाणी सुटतं नाही का. आणि भोपळा आपला इथे झालेला आहे बरं का, जास्त आपल्याला चेंदा नाही करायचं आहे. हे बघा बरेच दिवस झाले भोपळा खाल्ला नव्हता आणि भोपळा दिसता, मग घेऊनच आले. म्हटलं चला आज आपण ना भोपळ्याची मस्त अशी छानशी चटणी करून खाऊया. कशी वाटली रेसिपी. हे बघा इथे ना आपली भाजी झालेली आहे. तुम्हाला जास्त शिजवायचं असतं तर तुम्ही शिजवू शकता, पण जास्त नाही शिजवायचं. जास्त शिजवल्यावरती कशी त्याची चव ना एवढी खास लागत नाही. पाहू शकता तुम्ही इथे आपली भोपळ्याची चटणी तयार झालेली आहे. त्यावर थोडासा कोथिंबीर पेरूया. धन्यवाद.